बघा आता क्वेश्चन नंबर 4 मधला सेकंड. क्वेश्चन नंबर 4 मध्ये सेकंड काय दिलेलं आहे, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय जॅकोबी मेथड. इथे दिलेलं आहे 20x दिलेलं आहे बघा 20x प्लस वाय मायनस 2z इक्वल्स टू 17, 2x मायनस 3y प्लस 20z इक्वल्स टू 25, 3x प्लस 20y मायनस z इक्वल्स टू मायनस 18. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, जॅकोबी मेथडनं सॉल्व करायचं आहे. मग आता सगळ्यात पहिले सोल्युशनमध्ये सगळ्यात फर्स्ट स्टेप काय राहते की आपल्याला हे जे इक्वेशन दिलेले ते लिडिंग डायगोनल फॉर्ममध्ये लिहायचं. कसे लिहायच्या, लिडिंग डायगोनल फॉर्म. आता लिडिंग डायगोनल फॉर्म म्हणजे काय, तर लिडिंग डायगोनल फॉर्म म्हणजे पहिल्या इक्वेशनमध्ये एक्सचा कोइफिशियंट सगळ्यात जास्त मोठा पाहिजे, दुसऱ्या इक्वेशनमध्ये वायचा कोइफिशियंट सगळ्यात मोठा पाहिजे आणि तिसऱ्या इक्वेशनमध्ये झेडचा कोइफिशियंट सगळ्यात मोठा पाहिजे. ठीक आहे. तर बघा आता 3 पैकी एक्सचा कोइफिशियंट कोणाचा मोठा आहे, सगळ्यात पहिले अरेंज the given equation in leading diagonal form. आता लिडिंग डायगोनल फॉर्म म्हणजेच एक्स वाय झेड. जसं लिडिंग डायगोनल मॅट्रिक्स राहतं त्याच्यामध्ये फक्त लिडिंग डायगोनल एलिमेंट जे राहतं ते राहते, बाकीचे अदर एलिमेंट झिरो राहते. तसंच इथं आपल्याला काय करायचं आहे, लिडिंग डायगोनल एलिमेंट लिडिंग डायगोनल फॉर्ममध्ये लिहायचे. तर मग सगळ्यात पहिले 3 पैकी एक्सचा कोएफिशियंट कोणत्या इक्वेशनचं मोठं आहे तिला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. मग पहिली इक्वेशन बघा, इथं 20 आहे, इथं 2 आहे आणि इथं 3 आहे. तर मग मोठा कोणता आहे, तर हा आहे. मग इथं लिहायचं 20x प्लस वाय मायनस झेड इक्वल्स टू 17. ठीक आहे. मग आता याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. मग आता हे इक्वेशन गेलं. ठीक आहे. आता या 2 पैकी वायचं कोइफिशियंट कोणाचं मोठं आहे बघा, तर इथं वायचं कोइफिशियंट आहे -3 आणि इथं वायचं कोइफिशियंट आहे 20. मग आता आपल्याला ह्या इक्वेशनला इक्वेशन नंबर 2 म्हणावं लागेल. ठीक आहे. मग इथं काय आहे, 3x प्लस 20y मायनस झेड इक्वल्स टू किती आहे, -18. मग हे आलं इक्वेशन नंबर 2. मग आता राहिलेलं इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. मग राहिलेलं इक्वेशन काय आहे, 2x मायनस 3y प्लस 20z इक्वल्स टू 25. मग इक्वेशन नंबर 3 आहे. ठीक आहे. तर बघा आता आपण काय केलं, तिन्ही इक्वेशन लिडिंग डायगोनल फॉर्ममध्ये लिहिल्या. आता मग घ्यायचं फ्रॉम इक्वेशन 1. मग आता इक्वेशन 1 घ्या. ठीक आहे. इक्वेशन 1 काय, 20x प्लस वाय मायनस झेड इज इक्वल्स टू 17 आहे. ठीक आहे. मग आता हे वाय आणि झेड इकडच्या बाजूने आपल्याला, कारण की एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग इथं काय येणार, 20x इज इक्वल्स टू 17. आता बघा 17 ॲज रिझल्ट हा वाय काय इथं प्लस इकडे गेलं काय होईल, मायनस होईल, आणि हा झेड इकडे काय मायनस इकडे गेलं काय होईल, प्लस होईल. ठीक आहे. मग आता आपल्याला नुसतं एक्स फाइंड आउट करायचं आहे. तर मग काय करावं लागेल, इथं 17 मायनस वाय प्लस झेड अपॉन 20. मग याला इक्वेशन नंबर म्हणायचं 4. ठीक आहे. त्याच्यानंतर तसंच फ्रॉम इक्वेशन बघा, फ्रॉम इक्वेशन 2. मग आता बघा इक्वेशन 2 वरून फ्रॉम इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 वरून मग आता इक्वेशन 2 घ्या. ठीक आहे. आपल्याला वाय फाइंड आउट करायचं. 3x प्लस 20y मायनस झेड इज इक्वल्स टू -18. ठीक आहे. मग इथं काय येणार बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, वाय फाइंड आउट करायचं आहे. मग आता हे 3x आणि मायनस झेड इकडच्या बाजूने घ्यायला लागेल. म्हणजे इथं काय येणार आहे, 20y इज इक्वल्स टू -18 मायनस 3x आणि झेड इकडे प्लस इकडे गेलं, सॉरी मायनस इकडे गेलं प्लस होईल झेड. ठीक आहे. मग आता इथं हा जो 20 तो इकडे डिवाइडला जाईल, इथं मल्टिप्लायला आहे. म्हणजे इथं काय येणार, -18 मायनस 3x प्लस झेड
अपॉन 20. ठीक आहे, मग येणार इक्वेशन नंबर 5. मग आता बघा इकडच्या साईडला लिहू आपण इथं. मग बघा आता इथं आता फ्रॉम इक्वेशन 3, ठीक आहे, मग इथं लिहायचं फ्रॉम इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 3. इक्वेशन 3 काय आहे? इक्वेशन 3 आहे बघा 2x मायनस 3y प्लस 20z इज इक्वल्स टू 25. ठीक आहे, मग आता इथं काय करायचं, हे जे दोन्ही इकडच्या बाजूला आहे आता इकडे न्यायचे. ठीक आहे, म्हणजे इथं काय येणार 20z इज इक्वल्स टू 25 मायनस 2x. ते 2x तिकडे प्लस आहे म्हणून मायनस झालं, आणि इथं 3y जो आहे तो मायनस आहे, तो काय होणार इकडं प्लस होणार. ठीक आहे, मग इथं येणार z इज इक्वल्स टू 25 मायनस 2x प्लस 3y अपॉन 3y अपॉन 20. मग याला इक्वेशन नंबर 6 नाव द्यायचं. ठीक आहे, आता आपण काय केलं, 3 इक्वेशनवरून 3 x, y आणि z फाइंड आउट केले. ठीक आहे, मग आता घ्यायचं इटरेशन फर्स्ट. मग इथे लिहायचं आता इटरेशन फर्स्ट. इटरेशन फर्स्ट. ठीक आहे, मग आता इटरेशन फर्स्ट घेताना बघा सगळ्यात पहिले काय पुट करायचं, पुट बघा आता इटरेशन फर्स्ट आहे तर जॅकोबी मेथडमध्ये इटरेशन फर्स्टमध्ये काय करायचं, एक्स वाय झेड तिन्ही पण इक्वल्स टू काय पुट करायचं, 0 पुट करायचं. ठीक आहे, मग इथलं यायचं पुटिंग, वाटलं तर वरती लिहितो मी एक्स पुट x इक्वल्स टू y इक्वल्स टू z इक्वल्स टू 0 इन इक्वेशन 4, 5 and 6. मग बघा या 3 इक्वेशनमध्ये 0 पुट करायचं, बट कोणत्या साईडला पुट करायचं, तर आपल्याला बघा एक्स वाय झेडची व्हॅल्यू काढायची, म्हणजे आपल्याला राईट हँड साईडला पुट करायचं इन आर एच आणि एस. ठीक आहे, म्हणजे राईट हँड साईडला. तर मग इथं काय करायचं, किंवा तुम्ही असं पण लिहू शकता. ठीक आहे, मग आता आपल्याला पहिले एक्स फाइंड आउट करायचं. ठीक आहे, मग आता एक्स फाइंड आउट करायचं जर असेल तर आपल्याला काय करावं लागेल, इथं पहिले इक्वेशन नंबर 4 वरून जर एक्स फाइंड आउट करायचं असेल तर मग इथलं यायचं पुटिंग. ठीक आहे, इथलं यायचं पुटिंग y इक्वल्स टू 0 अँड z इक्वल्स टू 0 इन इक्वेशन 4. ठीक आहे, आता बघा हे असं कन्फ्युजन नाही होणार तुमचं, तुम्ही असंच लिहायचं, कारण की आपल्याला पुढं दुसरी जी मेथड राहते गॉस सिडल मेथड, त्याच्यामध्ये पण आपण सेम प्रोसेस फॉलो करतो. ठीक आहे, तर बघा आपण इथं काय केलं, y इक्वल्स टू 0 z इक्वल्स टू 0. मग x इक्वल्स टू काय येणार बघा, x इक्वल्स टू आहे 17 मायनस y प्लस z अपॉन 20. ठीक आहे, मग आता आपण इथं काय करणार 17 मायनस 0 वायच्या जागेवरती 0 प्लस 0 अपॉन 20. ठीक आहे, तर मग याचा आन्सर किती येतं बघा, तर 17/20 मग त्याचा आन्सर येतं 0.85. ठीक आहे, म्हणजे आपल्या इथं x1 इज इक्वल्स टू काय भेटलं 0.85. ठीक आहे, मग आता हा जो 0.85 आला आहे x1 इक्वल्स टू, ठीक आहे,
मग आता काय करायचं, y1 फाइंड आउट करायचं. मग y1 फाइंड आउट करताना काय करावं लागलं आपल्याला, मग हे लिहायचं पुटिंग, बघा आता y फाइंड आउट करायचं आहे म्हणजे x लागेल. मग x इक्वल्स टू 0 अँड z इक्वल्स टू 0 इन इक्वेशन. मग वायचं इक्वेशन कोणतं आहे, तर वायचं इक्वेशन आहे 5 नंबरचं. ठीक आहे, मग ते काय आहे, y इक्वल्स टू, बघा y इक्वल्स टू इक्वेशन काय आहे, तर y इक्वल्स टू इक्वेशन बघा -18 -3x प्लस z. इथे लिहायचं -18 -ax प्लस z अपॉन 20 अपॉन काय 20 आहे. ठीक आहे, अपॉन 20. मग इथं लिहायचं y1 इज इक्वल्स टू -18 प्लस 0 अपॉन 20. ठीक आहे, मग बघा -3x आहे. ठीक आहे, -3x, एक मिनटं, वाटलं की तुम्ही कॉपी करून घेतो डायरेक्ट. बघा इक्वेशन नंबर 5 काय आहे, ठीक आहे, हे इक्वेशन वाय आणलं, इक्वेशन 5 आणलं. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये काय येणार, y1 इज इक्वल्स टू -18 -3 इंटू 0 प्लस झेडच्या जागेवरती 0 अपॉन 20. ठीक आहे, मग आता बघा y1 इज इक्वल्स टू काय येणार, मग y1 इज इक्वल्स टू, आता बघा -3 इंटू 0 0 प्लस 0 0. ठीक आहे, आणि -18 अपॉन 20 म्हणजेच y1 इक्वल्स टू काय येणार, कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करा, -18 अपॉन 20 -18 अपॉन 20. मग ते येतं बघा -0.9. ठीक आहे, म्हणजे आपल्याला इथं y1 इज इक्वल्स टू काय भेटलं, 0.9 भेटलं. ठीक आहे, मग आता नेक्स्ट परत इथं काय करायचं, आपल्याला z फाइंड आउट करायचं. ठीक आहे, मग z फाइंड आउट करायला काय करू लागेल, पुटिंग, आता z काढायचं आहे म्हणजे x इक्वल्स टू 0 अँड y इक्वल्स टू 0 इन इक्वेशन 6 मध्ये पुट करायचं. ठीक आहे, तर बघा आता मग इक्वेशन 6 काय आहे, तर इक्वेशन 6 होतं बघा z इक्वल्स टू 25 2x प्लस 3y अपॉन 20. ठीक आहे, हे कॉपी करून घेतो मी तिकडं. मग बघा इक्वेशन 6 आणलं. ठीक आहे, z इक्वल्स टू 25 2x प्लस 3y. मग आता याच्यामध्ये आपल्याला z1 इज इक्वल्स टू 25 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 0 प्लस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये परत 0 अपॉन 20. ठीक आहे, मग z1 इज इक्वल्स टू काय येणार, z1 इज इक्वल्स टू बघा आता 25 अपॉन 20 येणार. मग 25 अपॉन 20 किती येतं, 25 अपॉन 20, कारण की इथं दोन्ही पण 0 आहे. ठीक आहे, म्हणजे येणार 25 अपॉन 20. मग z1 इज इक्वल्स टू किती आलं, 1.25. ठीक आहे, मग बघा आता आपल्याला फर्स्ट इटरेशनमध्ये x1 y1 z1 तिन्ही पण भेटले. ठीक आहे, मग आता आपण इथं नेक्स्ट इटरेशन कंडक्ट करणार आहे. ठीक आहे, मग नेक्स्ट इटरेशन कंडक्ट करायच्या आधी आपल्याला सगळे लिहून घ्यायचे. बघा x1 इज इक्वल्स टू किती आलं, 0.85. त्याच्यानंतरनं y1 इज इक्वल्स टू किती आलं, -0.9 आणि z1 इज इक्वल्स टू किती आलं, 1.25. ठीक आहे, आता आपल्याला इटरेशन सेकंड करायचं, कारण की आपल्याला क्वेश्चनमध्ये किती इटरेशन सांगितले, क्वेश्चनमध्ये काहीच इटरेशन सांगितलेलं नाही. ठीक आहे, मग आपल्याला तरी पण 3 इटरेशन परफॉर्म करावं लागेल. काहीच सांगितलेलं नसतं त्यावेळेस 3 इटरेशन परफॉर्म करायचे, जर क्वेश्चन 4 मार्काचा असेल तर. ठीक आहे, मग आता इथं इटरेशन
सेकंड. ठीक आहे. मग आता इटरेशन सेकंडमध्ये काय करायचं, x1 y1 z1 फर्स्ट इटरेशनची व्हॅल्यू यूज करायची. ठीक आहे. मग आता बघा आपल्याला काय फाइंड आउट करायचं, पहिले x फाइंड आउट करायचं. मग x फाइंड आउट करायला y आणि z ची व्हॅल्यू लागेल. मग इथे लिहायचं पुटिंग y इक्वल्स टू -0.9 अँड z1 इक्वल्स टू z इक्वल्स टू 1.25 इन इक्वेशन 4. ठीक आहे. इक्वेशन 4मध्ये पुट करायचं. मग इक्वेशन 4 काय होतं, x इज इक्वल्स टू, बघा इक्वेशन 4 कुठे इथं आहे. ठीक आहे. ते कॉपी करून घेऊ आपण तिकडं. इक्वेशन ठीक आहे. इक्वेशन 4 आणलं आपण. बघा x इज इक्वल्स टू 17 - y प्लस z अपॉन 20. मग इथे येणार आहे x2 इज इक्वल्स टू 17 - y किती इथं -0.9 प्लस z इज इक्वल्स टू 1.25 अपॉन 20. ठीक आहे. मग x2 इज इक्वल्स टू काय येणार, बघा हा 17 प्लस मायनस मायनस काय होणार प्लस 0.9 प्लस 1.25 अपॉन 20. ठीक आहे. मग x2 इज इक्वल्स टू काय येणार, फाइंड आउट करा कॅल्क्युलेटरमध्ये. बघा 17 प्लस 0.9 प्लस 1.25 डिवाइड बाय 20. ठीक आहे. तो येतो बघा 0.9575. ठीक आहे. मग तो किती आला 0.9575 आला x2. मग आता बघा परत नेक्स्ट आपल्याला y फाइंड आउट करायचं. ठीक आहे. मग इथं काय करायचं, पुटिंग आता बघा आपल्याला x पण लागणार आहे. आता बघा ही जॅकोबी मेथड आहे. जॅकोबी मेथडमध्ये फर्स्ट इटरेशनमध्ये जे x y z आले तेच यूज करायचे, नाही तर तुम्ही इथलंच x यूज करशाल, ते गॉस सिडल मेथडमध्ये करतं. ठीक आहे. आता इथलं x घ्यायचं. x किती आपल्याकडं 0.85 अँड z इज इक्वल्स टू किती आहे 1.25. पुटिंग इन इक्वेशन, कोणत्या इक्वेशनमध्ये, वायचं इक्वेशन कोणतं, इक्वेशन नंबर 5. ठीक आहे. मग आता इक्वेशन नंबर 5 तुम्ही कॉपी करून घेऊ बघा आपण. बघा वायचं इक्वेशन इथं तर डायरेक्ट राईट करू. ठीक आहे. बघा y इज इक्वल्स टू -18 - 3x प्लस z अपॉन 20. ठीक आहे. मग इथे येणार y2 इज इक्वल्स टू -18 - 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 0.85 प्लस 1.25 अपॉन 20. ठीक आहे. कॅल्क्युलेशन करा. मग -18 मायनस ब्रॅकेटमध्ये 3 इंटू 0.85 प्लस 1.25 अपॉन 20. मग ते येणार आहे बघा y2 इज इक्वल्स टू 0.965. ठीक आहे. मग बघा आता आपला y2 पण भेटला. आता काय फाइंड आउट करायचं आपल्याला, z2 फाइंड आउट करायचं. ठीक आहे. मग z2 साठी काय करावं लागेल, पुटिंग x इज इक्वल्स टू 0.85 अँड y इज इक्वल्स टू, फर्स्ट इटरेशनची व्हॅल्यू घ्यायची आहे. ठीक आहे. फर्स्ट इटरेशनमध्ये काय आलेलं आहे -0.9 इन इक्वेशन
इक्वेशन, आता झेडचं इक्वेशन कोणतं आहे, 6 आहे. ठीक आहे, मग इक्वेशन नंबर 6 कुठं आहे, तर बघा इक्वेशन 6 इथनं कॉपी करून घेऊ आपण. ठीक आहे, इक्वेशन 6 काय, झेड इज इक्वल्स टू 25 मायनस 2x प्लस 3y. ठीक आहे, तर मग इथं काय येणार, Z2 इज इक्वल्स टू 25 मायनस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये एक्सची व्हॅल्यू 0.85 प्लस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये मायनस 0.9 अपॉन 20. ठीक आहे, मग इथे येणार Z2 इज इक्वल्स टू, बघा आता कॅल्क्युलेशन करा, 25 मायनस ब्रॅकेटमध्ये 2 इंटू 0.85 प्लस ब्रॅकेटमध्ये 3 इंटू मायनस 0.9 डिवाइड बाय 20, मग ते येतं बघा 1.03. ठीक आहे, मग बघा आपण आता इथं सेकंड इटरेशन पण परफॉर्म केलं, तर सेकंड इटरेशनमध्ये आपल्या काय काय व्हॅल्यू आल्या बघा. मग इथं लिहायचं x2 इज इक्वल्स टू किती आला आहे तो 0.9575 0.9575, y2 इज इक्वल्स टू मायनस 965 and Z2 इज इक्वल्स टू 1.03. ठीक आहे, मग आता काय करायचं, इटरेशन थर्ड करायचं. मग इटरेशन थर्ड करताना काय करावं लागेल तुम्हाला, आता ह्या व्हॅल्यू यूज करावं लागेल. ठीक आहे, मग इथं लिहायचं इटरेशन थर्ड, इथं काय लिहायचं, इटरेशन थर्ड. ठीक आहे, मग इटरेशन थर्डमध्ये आपल्याला काय करावं लागेल, आता x3 y3 z3 फाइंड आउट करावं लागेल. ठीक आहे, मग आता काय करायचं, इथं लिहायचं पुटिंग आता x फाइंड आउट करायचं म्हणजे y आणि झेडची व्हॅल्यू लागेल. ठीक आहे, मग y इक्वल्स टू मायनस 0.965 अँड z इज इक्वल्स टू 1.03 इन इक्वेशन कोणतं आहे ते x4 आहे. ठीक आहे, मग इक्वेशन 4 कोणतं आहे बघा, आपण ते कॉपी करून घेऊ इथनं. ठीक आहे, मग बघा इक्वेशन 4 पुढच्या पेजवरती लिहायचं. ठीक आहे, मग इथे येणार ते झेड x इज इक्वल्स टू 17 मायनस y प्लस झेड अपॉन 20. ठीक आहे, मग इथे येणार x3 इज इक्वल्स टू 17 मायनस y किती आता इथं मायनस 0.965. ठीक आहे, त्याच्यानंतर ना प्लस झेड किती आहे 1.03 अपॉन 20. मग x3 फाइंड आउट करायचं कॅल्क्युलेटरमध्ये. ठीक आहे, मग तो येणार आहे बघा 17 मायनस ब्रॅकेटमध्ये मायनस 0.965 प्लस 1.03 डिवाइड बाय 20, मग ते येतं बघा 18.995 अपॉन 20, म्हणजेच x3 इज इक्वल्स टू किती आला 0.94975. ठीक आहे, मग हा काय आला आपला x3 आला, हे काय आला x3. ठीक आहे, मग आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं y3. मग काय करावं लागेल, पुटिंग आता बघा y फाइंड आउट करायचं म्हणजे x लागेल. मग x किती घ्यायचा, मग बघा सेकंड इटरेशनमध्ये x किती आलेला आहे 0.9575 अँड y इक्वल्स टू, आता बघा y फाइंड आउट करायचं आहे म्हणजे झेड घ्यावं लागेल. झेड किती आहे 1.03 इन इक्वेशन कोणतं आहे वायचं, तर इक्वेशन नंबर 5. ठीक आहे, मग इक्वेशन नंबर 5 घ्या.
तर इक्वेशन नंबर 5 काय आहे पाठीमागनं कॉपी करून घेऊ. ठीक आहे. मग इक्वेशन 5 इथं आहे बघा. इक्वेशन 5 पुढच्या पेजवरती घेऊ. ठीक आहे. इक्वेशन 5 आलं y इक्वल्स टू -18. मग बघा -18 -3x प्लस z अपॉन 20. ठीक आहे. मग y3 इज इक्वल्स टू -18 -3 इंटू ब्रॅकेटमध्ये 0.9575 प्लस z इज इक्वल्स टू 1.03. ठीक आहे. अपॉन 20. ठीक आहे. y3 इज इक्वल्स टू -18 -3 इंटू ब्रॅकेटमध्ये 0.9575 प्लस 1.03 डिवाइड बाय 20. ठीक आहे. तर त्याचं येतं बघा -0.9921. ठीक आहे. मग हा आला आपला y3. मग आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं, आता लास्टवाला फाइंड आउट करायचं आपल्याला z3. मग z3 फाइंड आउट करायला काय करावं लागेल, पुटिंग x इक्वल्स टू काय आलेलं आपल्याला सेकंड इटरेशनमध्ये. मग बघा सेकंड इटरेशनची व्हॅल्यू पुढे इथं आहे. ठीक आहे. याचा कलर चेंज करतो, थोडे हायलाईट झाले पाहिजे. ठीक आहे. मग बघा x2 इज इक्वल्स टू काय आलेलं आहे 9575 आलेलं आहे. ठीक आहे. मग इथं घ्यायचं 0.9575 अँड y इज इक्वल्स टू किती आलेलं आहे, y इक्वल्स टू -0.965. ठीक आहे. -0.965 इन इक्वेशन झेडचं इक्वेशन कोणतं आहे, इक्वेशन नंबर 6 आहे. ठीक आहे. इक्वेशन नंबर 6 कॉपी करून घेऊ. इक्वेशन नंबर 6 इथं आहे बघा. ठीक आहे. 25 - 2x प्लस 3y अपॉन 20. मग हे पुढच्या पेजवरती घेऊन जाऊ याला. ठीक आहे. मग बघा इक्वेशन झेडचं इक्वेशन आणलं. ठीक आहे. मग इथं काय येणार, z3 इज इक्वल्स टू 25 - 2 इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार 0.9575 प्लस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार -0.965 अपॉन 20. ठीक आहे. म्हणजेच z3 इक्वल्स टू किती येणार, कॅल्क्युलेशन करा. ठीक आहे. 25 - 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 0.9575 प्लस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये -0.965. ठीक आहे. डिवाइड बाय 20. मग ते येतं बघा 20.19 अपॉन 20. ठीक आहे. मग z3 इज इक्वल्स टू 1.0095. ठीक आहे. हे आले आपले थर्ड इटरेशनचे आन्सर्स. मग लास्टला काय लिहायचं, आफ्टर 3 इटरेशन आफ्टर 3 इटरेशन solution of given equation is मग x3 इक्वल्स टू किती आलं आपलं 0.94975. मग इथं लिहायचं 0.9497. ठीक आहे.
त्याच्यानंतर वाय इक्वल्स टू किती आला आहे, y3 इज इक्वल्स टू बघा y3 इक्वल्स टू आलेलं आहे -0.9921 -0.9921 अँड Z3 इज इक्वल्स टू 1.0095. ठीक आहे, हे काय आले आपले 3 आन्सर आले. ठीक आहे, बघा ही जॅकोबी मेथड होती, हे अतिशय सोपी आहे. बघा याच्यामध्ये काहीच नाही, फक्त काय आहे की इनिशियल इटरेशनला काय करायचं, तिन्ही पण व्हॅल्यू 0 घ्यायचे, एक्स वाय झेड तिन्ही पण काय करायचे 0 घ्यायचे. ठीक आहे, मग आता आपण काय केलं, सगळ्यात पहिली इक्वेशन लिडिंग डायगोनल फॉर्ममध्ये लिहिल्या. ठीक आहे, मग लिडिंग डायगोनल फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर काय करायचं, एक्स वाय झेडचे व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या 3 इक्वेशनवरून फाइंड आउट केल्यानंतर ना फर्स्ट इटरेशनसाठी बघा इथं ब्रॅकेटमध्ये लिहितो मी पिंक पेननी. ठीक आहे, फर्स्ट इटरेशनसाठी एक्स इक्वल्स टू 0 घ्यायचं, वाय इक्वल्स टू 0 घ्यायचं आणि झेड इक्वल्स टू 0 घ्यायचं प्रत्येक इक्वेशनचं फाइंड आउट करताना. त्याच्यानंतर ना सेकंड इटरेशनमध्ये x1 y1 z1 घ्यायचे. ठीक आहे, आणि थर्ड इटरेशनसाठी x2 y2 z2 घ्यायचे. ठीक आहे, मग हे तिन्ही घेऊन सॉल्व करायचे आणि थर्ड इटरेशनमध्ये जे आन्सर येईल ते काय राहणार आहे, आपले फायनल आन्सर राहणार आहे. ठीक आहे, तर ठीक आहे, मग आपण आता हे 4 मार्काचं क्वेश्चन सॉल्व केलं आहे. आता आपण नेक्स्ट सॉल्व करू. ठीक आहे, ठीक आहे, मग तुम्हाला काही डाऊट असलं तुम्ही विचारू शकता कमेंटमध्ये किंवा व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता. ठीक आहे, आता आपण क्वेश्चन नंबर सी सॉल्व करणार. ठीक आहे,